झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? झेंडा सत्याग्रह 1923 या वर्षी झाला होता. भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना म्हटले जाते. अमृत क्रांती कशा संबंधी आहे? अमृत क्रांती कशा संबंधी आहे? अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प योजने संबंधी आहे. भारतामध्ये हरित क्रांती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती? भारतामध्ये हरित क्रांती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती? भारतामध्ये हरित क्रांती योजना 1965 या दिवशी सुरू झाली होती. ताडोबा, अस्वलमेंढा, घोडाझरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा, अस्वलमेंढा, घोडाझरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा, अस्वलमेंढा, घोडाझरी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये एकूण तुमचे 3 प्रश्न तयार होतात. ताडोबा, अस्वलमेंढा आणि घोडाझरी हे तिन्ही अभयारण्ये वेगवेगळे आणि ते एकाच जिल्ह्यात आहे. म्हणून या तिन्ही अभयारण्यापैकी एका जरी अभयारण्याचं तुम्हाला परीक्षेला नाव दिलेलं असलं तरी या तिन्हींचं उत्तर चंद्रपूर हेच राहील, कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्येच ताडोबा, अस्वलमेंढा, घोडाझरी हे अभयारण्य स्थित आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्याला म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ही संकल्पना रशिया या देशाकडून स्वीकारलेली आहे. अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या प्रश्नामध्ये पण आपण बघितले की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंधारी, ताडोबा, घोडाझरी, अस्वलमेंढा हे 4 अभयारण्य आहेत. वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली होती? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली होती? बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केव्हा केली होती? तर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 या वर्षी केली होती. नाव आणि तारीख हे दोन्ही पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न परीक्षेत इथून मागे विचारला होता आणि इथून पुढे पण विचारला जाऊ शकतो. संवाद कौमुदी व मिरात उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? संवाद कौमुदी व मिरात उल अखबार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? संवाद कौमुदी व मिरात उल अखबार हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले होते. चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले होते? चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले होते? चितगाव या गटाचे नेतृत्व सूर्यसेन यांनी केले होते. तलावांचा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तलावांचा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तलावांचा जिल्हा असे महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्याला म्हटले जाते. भारतीय प्रवासी दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय प्रवासी दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय प्रवासी दिन 9 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, भारतीय प्रवासी दिन 9 जानेवारी साजरा करण्यामागचा मूळ उद्देश हा होता की दक्षिण आफ्रिकेमधून 9 जानेवारी या दिवशी महात्मा गांधीजी भारतात आले होते. त्यांच्या आगमनानिमित्ताने 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा झाली? सविनय कायदेभंग चळवळ केव्हा झाली? सविनय कायदेभंग चळवळ सविनय कायदेभंग चळवळ 1930 या वर्षी झाली होती. अमृतवेल या ग्रंथाचे लेखक कोण आहे? अमृतवेल या ग्रंथाचे लेखक कोण आहे? अमृतवेल या ग्रंथाचे लेखक वि. स. खांडेकर हे आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यात आहे. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपलं यूट्यूब चॅनल मराठी GK रिव्हिजन या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. कारण आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या प्रश्नांचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.